तेच मी तुला सांगतोय, माझ्याशी नडू नकोस हा. यू डोंट मेस विथ मी. हे बघ, तुला काय वाटलं गे? मला कळत नाही तू आमच्या घराभोवती का घिरट्या घालतेस ते? माझ्या भावावर लक्ष आहे तुझं, कळतं मला. सांग, ही जिभेवर कितीही ऊसाची शेती पिकवलीस ना तरी तुझ्या मनात काय कारल्याचं बी रोवलं हे माहितीये मला. त्या दोघांना काही कळत नाही ग, वहिनीला आणि आभ्याला, पण मला सगळं कळतं. 12 गावचं पाणी प्यालोय मी, सांगितलं होतं तुला. कोण किती पाण्यात आहे ना मला सगळं कळत असतं. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या साध्या भोळ्या दादा वहिनींच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना फार महागात पडेल. इतके दिवस प्रेमानंच करत होतो, म्हणलं जाऊ द्या, पोरीची जात आहे. तू तर फणाच काढून डोळायला लागलीस. असं वागणं सोडलं नाहीस ना तर बघच, न्यूटन लॉची शपथ. एव्हरी ऍक्शन हॅज इट्स इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कळलं ना? डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली तर मी शमी अभिच्या मध्ये येऊच शकते. बिकॉज एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि हे तर दोन्ही आहे, लव्ह पण आणि वॉर पण. अविनाश, what a pleasant surprise. अरे तू असा अचानक आणि काय रे, मिशी काय वाढवलीस? बापे आहे मी, दाढी मिशा वाढणारच नाही का? आणि काय, सासूरवाडीला राहून आल्यापासून मिशी हाच माझा दागिना झालाय आता. सासूरवाडी? अविनाश तू, ऑफकोर्स ती सासूरवाडी. राईट. ती सासूरवाडी. तू सुद्धा झकास झालीस हा तुझ्या खऱ्या खुऱ्या सासूरवाडीला जाऊन. सर रे, काहीतरीच काय, जशी होते तशीच आहे मी अजून. अगे नाही, खरं तुझा रुबाब बघ. श्रीमंतीचं तेज आहे चेहऱ्यावर. स्किन टोन बघ तुझं, स्किन टोन. मस्त खाऊन पिऊन माजलेल्या मांजरीसारखे वाढले. भाऊ आहे मी तुझा, मी तुला बोलणारच. काय नाही, अमेरिकेत जाऊन राहिल्यापासून भारतात जन्म झाला हे विसरलीस की काय? आठवतंय ना तुला, 1 रूम किचनच्या घरात आपण 6 जण. एक मिनिट अविनाश, त्या मिडल क्लास आठवणी नको आहेत मला. नाहीतरी अलीकडे माझा भूतकाळ या ना त्या कारणाने माझ्या समोर येऊन नाचतोच आहे. काय झालं मग? आता काळजी करायची नाही. अविनाश आलाय ना, भूतकाळ विसरायचा. तो 20 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. हे पण मगाशी फोन केला तेव्हा काय शॉलेट घाबरलीस तू ग? मी जेव्हा तुला बोललो ओके, मग आपण त्या गेम विषयी बोलूया जो तुम्ही 20 वर्षांपूर्वी खेळला होता. कसली घाबरली होतीस? जाऊ दे ग, जाऊ दे. अगे तुला आणि मला सोडून कोणालाच माहित नाहीये त्या रात्रीबद्दल. माहितीये, तुला आणि मला सोडून आणखीन एका व्यक्तीला माहितीये. इनफॅक्ट त्या व्यक्तीकडे नुसतीच माहिती नाही, त्या रात्रीचे फोटोग्राफ्स पण आहेत. काहीतरी काय अविनाश, मी मूर्ख म्हणून बोलतेय का? त्या फोटोग्राफची एक सिरीज इथेच याच घरात कुठेतरी आहे.
अमृताताई शी इज नो मोर. का का तुझ्या हातात फोटोज लागले म्हणून तूच तिला. विनाश, तुला कसं कळलं? अगं असं काय करतेस ताई? तुझ्याबरोबर 20 वर्ष राहिलोय मी. आपण एकत्रच अनेक गेम्स प्लॅन केलेले होते, झोल झपाट केलेत. एवढा अंदाज येणार का मला? अगं तुझ्या मार्गात एखादं मांजर जरी अडवालं ना तरी त्या मांजरीची अख्खी जमात नष्ट करणारी आहेस तू. आणि इथे तर काय अख्खे पुरावेच हातात लागले होते. कशी जिवंत राहणारी? अविनाश, अरे हळू बोल. भिंतींना पण कान असतात. भिंतीला डोकंही असतं. बरं मला सांग, घरात कुणाला संशय, कुणाला काय माहितीये? मला हे कळत नाही. तू इथे का राहतेस? चल की मोठ्या घरात जिथे आपण गेम प्लॅन केले होते. चल ना, इथे का राहतेस? नाही रे, त्याची मोठी गोष्ट नंतर सांगते. तू इथे कसा आलास रे? माझ्या सासूरवाडीतनं बाहेर पडल्यानंतर मला लगेच कळलं की तू भारतात आलीस. मग मी इकडे तिकडे कसा फिरणार? जिथे तू तिथे मी. नाही, बरं केलंस तू आलास ते. तसे जेव्हापासून मला कळलंय ना की आपल्याशिवाय आणखीन कोणीतरी व्यक्ती आहे जिला पूर्वीचं सगळं माहिती आहे, तेव्हापासून माझी झोपच उडाली. माऊ असं काय करतेस? आता मी आलोय ना, मग मी लावतो शोध त्या माणसाचा. तू झोप निवांत माजलेल्या मांजरीसारखी. काय हो, झोप येत नाहीये? हं. मेघनाची आठवण आली आणि एकदम झोप उडाली. काय करत असेल ही पोरगी? काय करत असेल म्हणजे काय? काम करत असेल. आता नोकरी आहे ना तिची. ही आई वडिलांच्या जीवाला घोर लावणाऱ्या कसल्या ह्या नोकऱ्या? तुम्ही मेघनाचं म्हणताय. अहो, आपण इथे आहोत. तिला हवं नको ते बघू शकतो. त्या नम्रताचा विचार करा बरं. नाशिकहून एकटी आली आहे इथे. मेघनाबरोबर नोकरी करते. तिच्या आई वडिलांनी काय करायचं? मला तर कमाल वाटते ह्या मुलीची. काय यार, आज 16च कॉल्स झालेत. कसं टार्गेट अचीव होणार आहे काय माहिती. आला खरंच. सिरियसली. चला कुठे जायचं बोल लवकर. चल नम्रता, कहीं और जाके स्मोकिंग करते हैं. वैसे भी यहाँ स्मोकिंग करना अलाउड नहीं है. वो टीम लीडर ने देखा तो फिर से प्रॉब्लम हो जाएगी. चल ना. चल चल. अगं प्लीज प्लीज मेघना, इट्स बीन मोर देन 2 weeks now. Come on यार, look at this. चल. नाही नाही, मी नाही येत. तुला वाटतं तर तू जा. परत. ओ 5 minutes. ओके. तसं नाही ग विभा. आता ती डॉक्टर असती आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये रात्रभर सर्जरी करत राहिली असती तर मला वाटलं असतं इतकं नाही. पण ती ज्या ठिकाणी नोकरी करते ना, तिथली मुलं मुली, तिथलं वातावरण, तिथलं एकंदरीत कल्चरच तिच्या परिचयाचं नाहीये. पण मुळात ते आपलं कल्चर नाहीये विभा. हो, कबूल आहे मला. पण जगाच्या पाठीवर कुठेही आपली मुलं गेली ना तरी ती व्यवस्थित तग धरू शकतील याची खात्री आहे मला. काय चांगलं काय वाईट हे ओळखायची नजर दिली आहे आपण त्यांना. तुम्ही काळजी करू नका. अहो, झाड कितीही उंच झालं तरी मुळाशी जोडलेलंच राहतं ना. ठीक आहे, तर सिगरेट दे. मी हा डिसिजन घेतला तेव्हा मी जितकी एक्सायटेड होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अपसेट व्हायला होतं. हे असलं कल्चर पाहिलं की आई बाबा म्हणत होते तेच बरोबर आहे बहुतेक.
मी दादाला सुद्धा प्रॉमिस केलं होतं. तो माझ्या बाजूने बोलला होता. नाही नाही नाही, मला वाटतं की मेघना इकडे आहे ना. राहू देत ना तिला. आणि मेघना नको हाक मार, मेघना काकू हाक मार. तुझ्याशी बोलण्यात कोणी जिंकूच शकत नाही. अरे चा, या जिंकण्याचा आणि हरण्याचा प्रश्नच कुठे आहे? म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटलंय, पण ते मान्य करायचं नाही. नाही, तसं अजिबात नाही. खरं सांगा. तू मुद्द्याला बगल देतेस. काय माहिती का, मूळ मुद्दा काय की मेघनाने अशा फंदात पडून काय मुद्दा वगैरे काय नाहीये. काय आता मायलेकांची युती झाली तेव्हा आमचा कसला मुद्दा नाही काय, तेव्हा आमच्या विरोधाची पर्वा न करता तुम्ही झेंडे फडकवणार ना. मी जातो झोपायला. तुम्ही सुद्धा जास्त जागत बसू नका, गप्पा मारू नका. उद्या काम आहेत सगळ्यांना. म्हणजे बरं आई, आज एक खूप छान गोष्ट झाली पाहिजे. हात पुढे कर आणि डोळे बंद कर. ए, लहान आहेस ना आता? कर नाही. बर बाबा. अभि, आशू, जय, शमिका आणि रिया. काय ग हे, माझ्या डोक्याचं भच झालंय. कसं काय तू लक्षात ठेवतेस? नाही पण एक मानला तुला, एकटीनेच विचार करायला लागलेस आता. पण आता तू आलायस ना, आता मी जरा मोठ्या मोठ्या इश्यूजवर कॉन्सन्ट्रेट करेन. छोट्या छोट्या गोष्टी तू हँडल करशीलच, मला माहितीये. नाही पण ताई, तरी मला असं वाटतं की तू इथे उगाचच वेळ काढतेस. नाही नाही, माझा आई. ये बेटा. मामा, कोण आहे हा? प्रिया, असं पाहुण्यांना एकेरीने हाक मारू नये बेटा. अरे वा, कोण आहेत मामा? हे तुमचे अविनाश मामा, साऊथ आफ्रिकेहून आले. तिथल्याच जंगलात असतो मी. वाघ, सिंह. अविनाश, विनोद नको. मामा, पण याआधी यांचं कधी नाव सुद्धा ऐकलं नव्हतं आम्ही. आता ऐकलत ना, मग झालं तर. शमिका, रिया, वा वा. आणि आशू, ती कुठे आहे? ती वर आराम करते. वर म्हणजे वरच्या खोलीत. मला वाटतं सगळ्यांनाच भूक लागली. डिनर टाइम आहे ना, तुला पण भूक लागली ना? हो. चल ना. अविनाश, जय प्रभू, या घराचा मालक, नीनाचा मुलगा. हाय. चल जेवूया. आहे. लग्न ठरलंय माझं. हा, हे बिनबुलाय मेहमान माझ्या घरी का नसतायत? हे सँडी अँडी, बस करा तुझी खातिरदारी. लवकर जायचं बघ. बघ सँडी अँडी, तू मॉमची मैत्रीण होतीस, मॉम आता नाहीये. आणि तुझी उठबस करायला मी तुझा जावई राहिलो नाहीये, कागदोपत्री सुद्धा नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही वरात आपल्या घरी घेऊन जायची. ओके? काय ग, काय झालंय? कसला विचार करतेयस? काय नाही ग, कधी कधी ना असं वाटतं नम्रता की आपण का नाही श्रीमंत घरात जन्माला आलो. आपण म्हणजे मी.
बघ ना, आपल्या अख्ख्या ग्रुपमध्ये मी एकटीच अशी बावळट वाटते ग. तेच तू बघ ना, तू अशी स्मार्ट डॅशिंग वाटतेस. तुझं वागणं बोलणं, तुझ्यातला स्मार्टनेस, तुझे कपडे, तुझे एकंदरच लाईफस्टाईल तुला स्मार्ट बनवते. कारण यासाठी लागणारा पैसा तुझ्याजवळ. या सगळ्या हायफाय मुलींमध्ये तू किती कॉन्फिडेंटली वावरतेस. तुझे कपडे स्मार्ट असतात. दिवसभर हे असं ओढणी घेऊन फिरावं नाही लागत तुला. हो, पण हा ऍटिट्यूड तर तुला तुझाच बिल्ड करावा लागेल ना. तो काय पैशांनी विकत घेऊ शकणार नाहीयेस तू. हो, पण ओव्हरऑल लुक मधून तो मिळवता येतो ना. आणि तो लुक मिळवण्यासाठी पैसा असणं गरजेचं आहे. म्हणजे बघ ना, तुझे शूज, तुझे ऍक्सेसरीज, तुझे कपडे, तुझी हेअरस्टाईल, तुझं पार्लर मध्ये जाणं, हे सगळं तुला स्मार्ट बनवतं. कारण यासाठी लागणारा पैसा तुझा स्वतःचा आहे, माझ्यासारखं नाही. नम्रता, मी कितीही पैसा कमवत असले ना आता, तरी सुद्धा त्याचा हिशोब द्यावा लागतो मला माझ्या घरी. आणि जरी आता ही नोकरी सोडायची म्हणलं ना, तरी सुद्धा त्यासाठी मोजावे लागणारे 1 लाख रुपये नाहीत माझ्याकडे. खरंच नम्रता, मला इतका पैसा कमवायचा की जो माझा स्वतःचा असेल. आणि त्या पैशाचा हिशोब मला माझ्या घरी नाही द्यावा लागणार. इतका पैसा कमवायचा ना नम्रता मला की मी तो कसाही खर्च करू शकते. माझ्यासाठी मी काहीही करू शकेन. कदाचित मी सेपरेटही राहीन. गरजेपेक्षा जास्त पैसा कमवला तरी चालेल, पण मला खूप पैसा कमवायचा आहे. मेघना, तुला जर इतकीच गरज असेल पैशांची, तर मी तुला एक मार्ग सुचवू शकते. म्हणजे खूप पैसे मिळवायचा एकदम सोपा मार्ग. कुठला मार्ग? माझी नोकरीनंतरची पहिली कमाई. अर्थात ही कमाई माझी नाहीच आहे. ही सगळी त्या गावकऱ्यांची आहे, ज्यांच्या टॅलेंटवर, ज्यांच्या कलेच्या जोरावर मी हे सगळे पैसे कमावलेत. आणि अर्थात या सगळ्या व्यवहारातून मला सुद्धा पैसे मिळतील. आई, आणि भरपूर पैसे मिळतील ना मला, की मी जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी आणेन. किती करतेस तू सगळ्यांचा? एक 15-20 नाही, चांगले 30-40 नोकर असतील आपल्या घरात. एक मोठा बंगला बांधेन मी आणि तिथे तू राहायचं एकटीनं, राणीसारखं. अभि, अरे डोळ्यात मावणार नाही तेवढी स्वप्न नको दाखवूस. पाहून जातील एक दिवशी. मी या छोट्या घरातच खूप आनंदात आहे. हो, मी इथेच राहणार आहे. मग मी पण इथेच राहणार. जिथे तू तिथे मी. हो. आणि समजा मी इथेच राहिले, पण तुझ्या त्या मोठ्या बंगल्यामध्ये शमिका जाऊन राहिली, तर काय करशील? हा, तर मग बोल बोल. पकडला ना.